तर मित्रांनो, आपण आता मुख्य दुर्गावर आलेलो आहोत आणि आपल्या मागे जे आहे हे भवानी मातेचं मंदिर आहे. तर या भवानी मातेच्या मंदिरामध्ये शिवाजी महाराजांनी बांधलेला कुठलाही दुर्ग असेल तिथे भवानी मातेची मूर्ती आपल्याला आढळते. तशी ती राजगडावरती आहे, रायगडावरती आहे, तशी ही विजयदुर्गावरती भवानी मातेचं हे मंदिर आहे आणि ही भवानी मातेची मूर्ती आहे. सध्याच्या परिस्थितीला हे मंदिर थोडं पडीक अवस्थेमध्ये आहे, परंतु शिवकालामध्ये नक्कीच हे मोठं मंदिर असावं. तर हे आहे या दुर्गावरील भवानी मातेचं मंदिर. तर मित्रांनो, या विजयदुर्गाला जसा ऐतिहासिक वारसा आहे, जसा इतिहास आहे, तसा याला वैज्ञानिक इतिहासही आहे. आपण ज्या जागेवरती उभे आहोत ही जागा वैज्ञानिक दृष्ट्या फार महत्त्वाची आहे. तर या जागेला बोलतात साहेबाचा ओटा. सन 13 ऑगस्ट 1868 मध्ये सूर्यग्रहण होतं. त्या सूर्यग्रहणाचा अभ्यास करण्यासाठी इथे शास्त्रज्ञ नॉर्मन लॉकियर हे सूर्यग्रहणाचा अभ्यास करत होते इथेच. तर तो सूर्यग्रहणाचा अभ्यास करताना त्यांना इथे हेलियम या वायूचा शोध लागला. त्यामुळे हे हेलियम वायूचा शोध या आपल्या विजयदुर्गावर लागला असं मी अभिमानाने सांगू शकतो. त्यानंतर नॉर्मन लॉकियर यांनी इथे ओटे बांधून घेतले. हे ओटे याला साहेबाचा ओटा असं म्हणतात. लोकांनीच त्याला नाव दिलंय साहेबाचा ओटा म्हणून. तर या संदर्भातला जो इतिहास आहे तो इथे आपण इथे पाहू शकतात. तर साहेबाच्या ओट्यापासून बाजूलाच हा हौद आहे. हा हौद सध्याच्या स्थितीत हा हौद फार रिकामी आहे. अ 1756 साली ब्रिटिशांनी आणि पेशव्यांनी संयुक्तरित्या मिळून सरखेल तुळाजी आंग्रे यांच्यावरती हमला केला आणि ब्रिटिशांनी समुद्रामार्गे तर पेशव्यांनी जमिनी मार्गे या किल्ल्यावरती, या विजयदुर्गावरती आक्रमण केले आणि या युद्धामध्ये मराठ्यांचे आर्मर संपूर्ण जळून नष्ट झाले. त्यावेळी सरखेल तुळाजी आंग्रेने याच हौदाला अशी काही ठिगळं पाडली की ज्याच्यामुळे आजतागायत या हौदामध्ये पाणी भरत नाही. तर हा आहे विजयदुर्गावरील हौद. मित्रांनो, आपण एका विजयदुर्गाच्या एका वास्तूवर इथे उभे आहोत आणि आपल्या पाठीमागे समुद्राचं असं एक नयनरम्य दृश्य दिसतंय आपल्याला. आपल्याला अजून थोडे काही जे महत्त्वाचे वास्तू आहेत या दुर्गावरच्या ते आपल्याला पाहायचं आहे. तत्पूर्वी मी तुम्हाला या किल्ल्याचा इतिहास सांगतो. इसवी सन 1195 ते 1210 या कालखंडामध्ये शिलाहार घराण्यातला भोजराजा दुसरा याने हा किल्ला बांधला इथे. आणि या किल्ल्याचं पूर्वीचं नाव हे घेरिया होतं. घेरिया म्हणजे पूर्ण चारी बाजूने पाण्याने घेरलेला होता, म्हणून हा घेरिया होता. आता जर आपण जसं आलो तर एक बाजू पूर्ण जमिनीने जोडलेली आहे. तर त्यावेळेला पूर्ण हा किल्ला चारी बाजूनी हा किल्ला पाण्याने वेढलेला होता. पुढे हा किल्ला भोजराजानंतर बहमनी राज्यामध्ये हा किल्ला गेला. बहमन्यांनंतर विजापूरच्या आदिलशाहकडे हा किल्ला गेला आणि त्यानंतर 1653 साली छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला जिंकून घेतला. हा किल्ला शिवाजी महाराजांनी जेव्हा जिंकून घेतला तेव्हा विजय संवत्सर चालू होतं, त्यामुळे या किल्ल्याला त्यांनी विजयदुर्ग असं नाव दिलं. हा किल्ला सुरुवातीला 5 एकरमध्ये होता, परंतु छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला घेतल्यानंतर त्यांनी 17 एकरमध्ये ह्याचं बांधकाम केलं, याची पुनर्बांधणी केली. या दुर्गाला तिहेरी तटबंदीमध्ये रूपांतर केलं आणि अर्थात छत्रपती शिवाजी महाराज हे जसे उत्कृष्ट योद्धे होते तसेच ते दुर्ग स्थापत्य ही होते. त्यांनी इतक्या विलक्षण पद्धतीने इथे दुर्गाची बांधणी केली आहे, दुर्गाच्या वास्तूंची बांधणी केली. हे खरंच फार अभिमानास्पद आहे. मित्रांनो, आपण एका विजयदुर्गाच्या एका वास्तूवर इथे उभे आहोत आणि आपल्या पाठीमागे सूर्यग्रहणाचा अभ्यास करण्यासाठी इथे
वाखाणण्याजोगं आहे आताच्या काळामध्ये, असं आहे. तर हा किल्ला शिवाजी महाराजांनी घेतल्यानंतर पुढे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराजांच्या नंतर 17व्या शतकामध्ये कान्होजी आंग्रे हे सरखेल झाले आणि या दुर्गाची जबाबदारी त्यांच्याकडे आली. त्यानंतर हा दुर्ग मराठ्यांचे नौदलाची राजधानी म्हणून या दुर्गाकडे बघितलं गेलं. म्हणजे जसा रायगड जिंकणं हा अभेद्य होता, जसा रायगड अभेद्य आणि तो जिंकणं कठीण होता, तसाच हा विजयदुर्ग हा जिंकणं कठीण होता. त्यामुळे ब्रिटिश लोक ह्याला जिब्राल्डर, जसं रायगडला जिब्राल्डर बोलायचे तसं या किल्ल्याला देखील जिब्राल्डर असं बोलायचे. या किल्ल्यावरती अजून एक म्हणजे बऱ्याच साऱ्या महत्वाच्या अशा लढाया लढल्या गेल्या आहेत, त्याबद्दल मी पुढे सविस्तरपणे तुम्हाला सांगेन. तर हा आहे इथला इतिहास. ठीक आहे. तर मित्रांनो, आता आपण आहोत या दुर्गावरील जखणीच्या तोफेकडे. तर ही आहे जखणीची तोफ आणि इथे येऊन जर तुम्ही बघाल तर ही घडीव पद्धतीची आहे. दोन प्रकारच्या तोफा असतात, ओतीव तोफा आणि घडीव प्रकार. ओतीव तोफा ह्या डायरेक्ट अशा म्हणजे बनवण्यात येतात, पण घडीव तोफा हे बांगडीसारखी असते, ती घडवून बनवण्यात येते, म्हणजे इथल्या इथेच बनवण्यात येते. त्यातली हे आहे जखणीची तोफ. नमस्कार मित्रांनो, आता आपण जिथे उभे आहोत आपल्या समोर आहे शिंदे बुरुज आणि या शिंदे बुरुजाच्या समोर समुद्रामध्ये एक असं रहस्य दडलेलं आहे, ते रहस्य मी आता तुम्हाला सांगणार आहे. साधारणपणे 1715 ते 1720 सालातली ही गोष्ट आहे, जेव्हा 3 ब्रिटिशांची जहाजं ही विजयदुर्गच्या रोखाने आक्रमण करण्याच्या उद्देशाने येत होती. परंतु इथेच जवळ आल्यानंतर त्यातली एक जागा थाडकन फुटलं. त्याच्यानंतर तेच फुटतोय काहीच वेळ होत नाही तोपर्यंत दुसरं जहाज फुटलं आणि तिसरं जे जहाज होतं ते तिथेच समुद्राच्या पाण्यात अचानक अडकलं. तर काय होत आहे ब्रिटिशांना काहीच समजत नाही, तोपर्यंत बाकीची 2 जहाजही बुडून गेली. त्यानंतर मराठ्यांनी त्यांच्यावरती आक्रमण केलं आणि त्यांना परतून लावलं. त्यातले दुसरं जहाज तर दोन्ही जहाज तर बुडालीच. तर या मागचं हे जे मी तुम्हाला म्हटलं की इथे एक रहस्य आहे, ते रहस्य म्हणजे असं आहे की या शिंदे बुरुजाच्या समोर साधारणपणे असा व्ही आकारामध्ये एक भिंत बांधलेली आहे, जी भिंत या समुद्राच्या पाण्यात खाली आहे. या भिंतीचं एक खास वैशिष्ट्य असं आहे की या समुद्राला जरी ओहोटी जरी असेल तरी त्या ओहोटीमध्ये ही खालची भिंत दिसत नाही. इसवी सन 1991 मध्ये गोव्याच्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओशनोग्राफी आणि वेस्टर्न नेव्हल कमांड या दोघांनी संयुक्तरित्या इथे संशोधन केलं. ते संशोधन केल्यानंतर त्यांना खाली इथे एक भिंत आढळली. ही भिंत कोणी बांधली, कधी बांधली या संदर्भात कुठलेही लिखित पुरावे आजपर्यंत उपलब्ध नाही आहेत. परंतु या दोघांनी जेव्हा इथे संशोधन केलं त्यावेळेला त्या भिंतीवर असणारे प्रवाळ, शेवाळ यांचा अभ्यास केला. हा अभ्यास करून त्यांना असं समजलं की ही भिंत साधारणपणे 17व्या शतकात बांधलेली आहे. अर्थात 17व्या शतकात बांधले म्हणजे कोणी बांधली असणार, तर या किल्ल्याचे स्थापत्यशास्त्र छत्रपती शिवाजी महाराजांनीच ही भिंत या समुद्रामध्ये बांधली. तर ही भिंत कशी बांधली, आता तुम्हाला प्रश्न पडला असेल ही भिंत कशी बांधली, कारण समुद्रामध्ये तर चुन्यावर दगडावर दगड ठेवून तर भिंती बांधू नाही शकत. तर ही भिंत कशी बांधली, तर बांबूवरती दगड ठेवून ते एक दगड खाली सोडण्यात आले. तर एकावर एक असे दगड ठेवून ही भिंत आतमध्ये बांधली गेली. ते दगड एकावर एक राहिले, ते तसेच चिकटले गेले. तर ही भिंत 3.5 फूट लांब आणि 15 ते 20 फूट उंच अशी भिंत आहे. जसं मी बोललो तसं 1991 खाली इथे संशोधन केलं, त्यात ही भिंत खाली सापडली. तर ही भिंत आपण पाहू शकतो. आपण म्हणजे असे पाहू शकत नाही, त्यासाठी पूर्ण आतमध्ये जावं लागतं. स्कुबा सारखे कपडे घालून स्कुबाने जाऊन करावं लागतं. तर हे आहे इथलं विजयदुर्ग किल्ल्याच्या समोरील भिंतीचं रहस्य. मित्रांनो, आपण त्या बाजूने जरा पुढे आल्यानंतर आपण तिथे एक गोल असं आपल्याला काहीतरी दिसत असेल तिकडे आणि एक चाक ठेवल्यासारखं दिसत असेल, तर हा आहे या विजयदुर्ग किल्ल्यावरील चुन्याचा घाणा.
मित्रांनो, या विजयदुर्ग किल्ल्यावर जे काही दगडी बांधकाम झालंय त्याच्या सांध्यामध्ये म्हणजे बांधणीसाठी चुना वापरला जात असे त्या काळामध्ये. सो चुना त्यावेळेला दुर्गावरती या गडावरती तयार करण्यात येत असे. त्यासाठी असलेला हा चुन्याचा गाणा. मित्रांनो, ही खाली जाणारी वाट आपल्याला दिसते ती विजयदुर्गावरील एका भुयारी मार्गाकडे जाते. छत्रपती शिवाजी महाराज हे उत्तम दुर्ग स्थापत्य शास्त्रज्ञ होते. त्यांनी किती अभेद्य किल्ला बांधला असला तरी गडावरून संकटसमयी बाहेर पडण्यासाठी एखादी वाट किंवा भुयार केलेला आपल्याला नक्कीच दिसतं. जसे उदाहरण द्यायचे झाल्यास रायगडावरील वाघ दरवाजा आहे. तसाच या विजयदुर्गावरील संकटसमयी बाहेर पडण्यासाठी हा एक भुयारी मार्ग आपल्याला दिसतो. जर चुकून किंवा पुढे कधी शत्रूने गडावर ताबा मिळवला आणि तो पूर्ण दुर्ग काबीज करण्यात यशस्वी झाला तर गडावरील महत्त्वाच्या व्यक्तींनी गडाबाहेर पडण्यासाठी सुखरूप गडाबाहेर पडण्यासाठी हा भुयारी मार्ग बांधण्यात आला होता. याचं पहिलं टोक हे निशाण टेकडीवर आपल्याला पाहायला मिळतं, तर याचं दुसरं टोक हे समुद्र किनाऱ्याजवळ असलेल्या धुळपांच्या वाड्यात देवघरामध्ये बाहेर पडतं. हा मार्ग समुद्र किनाऱ्या लगत असल्या जिथे पाण्याची पातळी कमी आहे तिथे हा भुयारी मार्ग बांधण्यात आला आहे. सध्या परिस्थितीत हा मार्ग बंद आहे कारण इतके वर्ष याचा वापर झाला नाही. तसेच धुळपांच्या वाड्यामध्ये जिथे हे दुसरं टोक बाहेर पडतं तेथून कीटक किंवा साप बाहेर येत असल्याने त्यांनी हा मार्ग बंद केला. त्यामुळे या सध्या हा मार्ग बंद आहे. आपण खालून तिकडनं वर आलो त्यानंतर ही एक वास्तू लागते. त्यानंतर ही एक 3 मजली असणारी वास्तू लागते. तर ही वास्तू आहे म्हणजे या विजयदुर्गावरील राण्यांचा महाल आहे, राणीवसा आहे. पण इथे पाहू शकतात वरती प्रत्येक मजल्याला खिडक्या आहेत आणि त्या खिडक्यांमधून छान विजयदुर्ग गावाचं दर्शन होतं. इथे विजयदुर्गाची एक तटबंदी दिसते आपल्याला. विजयदुर्ग समुद्र किनारा आणि विजयदुर्ग समुद्र. तर हा आहे या दुर्गावरील राणीचा महाल, राणीवसा. हाय मित्रांनो, मी आता आहे विजयदुर्गाच्या जिथे सुरू होतो विजयदुर्ग त्या ठिकाणी आहे आणि आपण माझ्या पाठी विजयदुर्गाची तटबंदी पाहू शकतात. या विजयदुर्गाच्या इतिहासामध्ये घडलेली एक सर्वात रंजक अशी लढाई आता मी तुम्हाला सांगणार आहे. तर ही गोष्ट आहे 1719. याची मी सुरुवातीला तुम्हाला या लढाईची पार्श्वभूमी सांगतो. गोष्ट आहे 1719 सालाची. सरखेल कान्होजी आंग्रे यांनी इंग्रजांचा खांदेरीच्या लढाईमध्ये दारुण पराभव केला. त्यावेळी मुंबईचा गव्हर्नर होता चार्ल्स बून. हा पराभव चार्ल्स बूनच्या इतका जिव्हारी लागला की त्यांनी कान्होजी आंग्रेयांवरती सूड घ्यायचं असं त्यांनी ठरवलं. त्यासाठी त्यांनी ईस्ट इंडिया कंपनीकडे बोलणी लावली आणि एक मोठं जहाज मराठ्यांच्या विरुद्ध वापरण्यासाठी बातचीत केली. त्याच दरम्यान 1719 साली
सरखेल कान्होजी आंग्रे यांनी ब्रिटिशांचं चांडस नावाचं एक जहाज पकडलं आणि ते मराठी आरमारामध्ये आणलं. पुढे 1720 साली इंग्रज आणि मराठ्यांमध्ये तहाची बोलणी फिसकटली आणि बूनला हेच हवं होतं. त्याला मराठ्यांवरती सूड उगडवायचा होता. त्यासाठी मुंबईच्या डॉकयार्डमध्ये एक भली मोठी बोट तयार होत होती. त्या बोटीचं नाव होतं फ्राम. त्या बोटीला फ्लोटिंग फोर्ट्रेस म्हणजे तरंगता किल्ला किंवा तरंगता तोफखाना असं म्हणत होतं, असं म्हटलं जायचं. ती बोट मुंबईच्या डॉकयार्डमध्ये बनत होती. तत्पूर्वी इंग्लंडहून सेंट जॉर्ज नावाची एक महाकाय बोट बूनला पाठवण्यात आली. परंतु ती बोट मुंबई डॉकयार्डमध्ये येत असताना आपटली आणि फुटली. त्यामुळे चार्ल्स बूनचं पहिलं स्वप्न हे थोडं भंगलं. त्यानंतर फ्राम ही मुंबई यार्डमध्ये तयार झाली. मोठ्या तयारीनिशी चार्ल्स बूनने या विजयदुर्गाकडे कूच केली. वॉल्टर ब्राऊन नावाचा एक ॲडमिरल त्याने यासाठी नियुक्त केला. अशा प्रकारे विविध बोटी ज्याच्यावर तोफांचा जास्तीत जास्त भार होता, चांडस, विक्ट्री, पेलहॅम आणि टेरर बॉम्ब यासारख्या बोटी घेऊन चार्ल्स बून विजयदुर्गाकडे निघाला. विजयदुर्ग जवळ येताच त्यांनी विजयदुर्गावरती अटॅक करायला सुरुवात केली. तोपर्यंत त्यांनी फ्राम ही बोट समुद्रामध्ये आणली. परंतु फ्राम ही बोट अतिशय जड असल्यामुळे त्यांना खेचायलाच खूप वेळ लागत होता. अतिशय परिश्रमाने ही बोट विजयदुर्गाच्या परिसरात आली. बूनने आज्ञा दिली आणि फ्रामची तोफ ही विजयदुर्गावरती धडाडली. त्यावेळेला विजयदुर्गाची जबाबदारी कान्होजी आंग्र्यांनी रुद्राजी अनंत या विश्वासू माणसाला दिली होती. रुद्राजी अनंत हे विजयदुर्गावरून सर्व काही ब्रिटिशांच्या हालचाली पाहत होते. फ्राम आली पुढे आणि फ्रामचे तोफगोळे विजयदुर्गावरती धडाडले. प्रचंड प्रमाणात समुद्रामध्ये धूर झाला. ब्रिटिशांना वाटलं की आता विजयदुर्गावरती आपली सत्ता येणार, विजयदुर्गाचा पाडा होणार. परंतु जसा तो धूर दूर झाला तसा त्यांच्या मनातला भ्रम निघाला. कारण या फ्लोटिंग फोर्ट्रेसचे म्हणजे फ्रामचे तोफगोळे विजयदुर्गापर्यंत पोहोचलेच नव्हते. याचं कारण हे होतं की ज्या तोफा जिथे ठेवल्या होत्या फ्रामवरती ते खालच्या बाजूला होत्या. त्यामुळे ते तोफगोळे पोचत नव्हते. नंतर बूनने या फ्रामचे देखभालीसाठी ही बोट मागे घेतली आणि पुन्हा तोफगोळ्यांचा वर्षाव विजयदुर्गावरती सुरूच ठेवला. फ्रामची तयारी झाली आणि फ्राम नंतर रात्रीच्या वेळेस पुन्हा विजयदुर्गावर आक्रमणासाठी सज्ज झाली. त्याच दरम्यान मराठा नौदलाने केलेला तोफगोळा हा फ्रामवरती येऊन आदळला आणि फ्रामची जिथे मॉडिफाय केलं होतं फ्राम बोटला, जिथे भिंती तासल्या होत्या त्याच ठिकाणी येऊन तो तोफगोळा फ्रामवरती पडला आणि तिथे बरंचसं नुकसान झालं. याच दरम्यान ब्रिटिश जे तिथले सैनिक होते हे यांना बूनने विजयदुर्गावरती उतरण्याची विजयदुर्ग किनाऱ्यावर उतरून अटॅक करण्याची आज्ञा दिली होती. त्यासाठी त्यांना काही बक्षिसं पण दिली होती. परंतु मराठ्यांचा महाराज इतका चोख होता की हे लोक परत बोटीमध्ये आले. त्यानंतर दोनदा परत एकदा रात्रीच्या वेळी फ्रामने वरती विजयदुर्गावरती हमला केला. परंतु तितकासा फरक काही विजयदुर्गावर पडला नाही. मराठ्यांच्या आरमारातील काही बोटी होत्या त्यांना मात्र नुकसान झालं. हे थोडंसं झालेलं नुकसान त्याने चार्ल्स ब्राऊनने बूनला मोठं करून सांगितलं की आम्ही मराठ्यांचं बऱ्याच प्रमाणात नुकसान केलं म्हणून वगैरे. त्याच दरम्यान मराठ्यांनी तीक्ष्ण मारा केला आणि या फ्रामवरती 2-3 तोफगोळे डागले. त्यात फ्रामचं बऱ्यापैकी नुकसान झालं. त्यामुळे फ्राम पुन्हा मागे आणण्यात आली आणि याच दरम्यान सरखेल कान्होजी आंग्र्यांनी आपलं सैन्य या वाघोटन खाडीमधून ब्रिटिशांवरती आक्रमण केलं. त्यामुळे ब्रिटिश हळूहळू मुंबईच्या दिशेने पळू लागले. मुंबईच्या दिशेने जाताना त्यांना काही जहाजं दिसली. तसेच मराठ्यांची जहाजही त्यांच्या मागावर गेली. हे समुद्रात जे होते त्यामध्ये चाचे होते, समुद्री चाचे होते. त्यांनी ब्रिटिशांना घेरलं. ब्रिटिश नौदल पुन्हा विजयदुर्गाकडे आलं. अशा प्रमाणे ब्रिटिश हे चाचे आणि मराठे यांच्या कात्रीत सापडले.
चाच्यांमध्ये पीटर इंग्लंड नावाचा एक ब्रिटिशांचाच सेनाधिकारी होता, ज्याने जोशांकडून फुटून चाच्यांमध्ये सामील झाला होता. तर अशा प्रकारे चाचे आणि ब्रिटिश यांच्यात आपापसातच मारामारी भरपूर प्रमाणात झाली. त्यामुळे बूनला आता काय करावे तेच सुचत नव्हते. इथे मराठ्यांनी तीक्ष्ण मारा केल्यामुळे ब्रिटिश सैन्य पुन्हा समुद्राच्या दिशेने पळालं आणि मराठ्यांनी ब्रिटिशांचा पाठलाग केला. पुढे असं झालं की फ्राम ही अत्यंत जड असल्यामुळे तिला वेगवान पद्धतीने कुठेच नेता येईना. त्यामुळे पुढे ब्रिटिशांनी या फ्रामला आग लावून टाकली, जेणेकरून ही बोट मराठ्यांच्या हाती पडू नये, मराठ्यांची ताकद वाढू नये म्हणून स्वतःच्याच बोटीला आग लावून टाकली आणि ही बोट याच समुद्रामध्ये जलसमाधी मिळाली या बोटीला. अशा प्रकारे विजयदुर्गावरती मोठा जल्लोष साजरा करण्यात आला आणि ब्रिटिशांचं विजयदुर्ग जिंकण्याचं स्वप्न हे फ्राम समवेत समुद्राच्या रसातळाशी गेलं. हा आहे या विजयदुर्ग किल्ल्याशी संबंधित असलेला मराठ्यांचा गौरवशाली असा इतिहास. तर मित्रांनो, विजयदुर्ग किल्ल्याची दुर्गभ्रमंती आपली समाप्त झाली आहे या ठिकाणी. व्हिडिओ कसा वाटला हे मला माझ्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. चला भेटू पुढल्या एखाद्या दुर्ग भ्रमंतीमध्ये. तोपर्यंत जय शिवराय.